नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या, परंतु मागील 2 ते 3 दिवसांपासून हवामानामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे 3 सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहेत. त्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून हवामानामध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत. कधी जास्त उष्णता तर कधी अचानक गारपीट अशी स्थिती सध्या देशभरामध्ये आहे. दक्षिण भारतातही काही राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर उत्तरेकडे उष्णतेची लाट आणि पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये उष्णता वाढताना दिसत आहे, तर येथील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अलर्ट देण्यात आलाय. 22 आणि 23 मार्च रोजी देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.